आपण बघूया की आदिमायेशिवाय देवांच्या अवतारास पूर्णत्व कसं नाही. आता आदिमाया आदिशक्ती हीच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना जन्म देते. तीच आई होते आणि तीच पत्नी होते. तीच सावित्री रूपात आपली शक्ती ब्रह्मदेवाला देते, लक्ष्मी रूपात विष्णूला देते आणि पार्वती रूपात शंकराला देते. त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना शक्ती प्रदान करते. गणेशाची जननी पार्वती आहे. गायत्री, राधा, वेदवती, चामुंडा, चंडी, भैरवी असे अनंत रूप ती जगाच्या कल्याणासाठी घेते. विष्णू भगवंत ब्रह्मदेवाला सांगतात, तू, मी आणि शिव एक पृथ्वीचे चालक, पालक, संहारक हे सर्व देवाधिदेव मानव दानव मानतात. पण ते सत्य नाही. जे ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत, ज्यांना वेदांताचे ज्ञान आहे, ते हे मानत नाहीत. ते काय मानतात? ते मानतात परब्रह्माला, त्या भगवतीला. आदिमाया आदिशक्तीच या ब्रह्मांडाची निर्मिती करते, तीच करविती आहे. तर ही तिच्या आज्ञेवरूनच आपण खेळ रचतो. ही जन्मजात तिची शक्ती आपल्याला देते. ब्रह्मा विष्णू महेश तिच्याच आदेशाचं पालन करतात आणि तिच्या शक्तीनेच ते कार्य करतात. सर्व देवांना कार्य करायला लावणारी हीच आदिमाया आदिशक्ती आहे. आम्ही संकट आलं की देवांना बसतो, पण देवांवर संकट आलं की ते कोणाला बसतात? ते कोणाची आराधना करतात? तर ते भगवतीकडे जातात, ते भगवतीची आराधना करतात. तर देवांना जी शक्ती असते, सगळ्यांनाच जी शक्ती मिळते ती भगवतीकडूनच मिळते. आणि देवांच्या अवतारास जे पूर्णत्व असतं ते पूर्णत्व त्या आदिमाया आदिशक्तीमुळेच येतं. प्रत्येक पुरुषाच्या मागेही, यशस्वीतेमागे एक स्त्री असतेच. देवीचं पारायण निवळ साधू संत नाही, तर देवाधिकांनीही केलेलं आहे. वसुदेवानं, नारदांनी, रामाने, गंगाचार्यांनी सर्वांनी तिचं पारायण केलेलं आहे. देवी शीघ्र फळ देते, म्हणूनच म्हणतात सीताराम, उमा महेश, राधाकृष्ण आधी देवीचं नाव येतं. देवीच्या शक्तीशिवाय कोणतंही कार्य पूर्णत्वास जात नाही. कारण कुठलंही कार्य पूर्णत्वास जायचं असेल तर तुम्हाला शक्तीची जरूर पडते. मग ती शक्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. तुमची बोलण्याची वाकशक्ती असो, तुमची ताकद दाखवण्याची शक्ती असो, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती आपल्यामध्ये त्या भगवतीमुळेच आहेत. धन्यवाद.